नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते। बाळंतपणाच्या पहिल्या 3 महिन्यामध्ये बऱ्याच स्त्रियांना उलट्या होतात, ज्याला आपण बाळंतिणीच्या उलट्या असं म्हणतो। या उलट्यांसाठी साधे घरगुती उपाय मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। पहिलं म्हणजे आपलं अद्रक किंवा आल्याचा तुकडा तुम्ही जिभेखाली ठेवून चघळू शकता। आलेपाक जे मिळतं, आल्याचा एक गोड पदार्थ, तो तुम्ही अधूनमधून खाऊ शकता। टोस्ट, खारी याच्यासारखे जे ड्राय पदार्थ असतात, सुके पदार्थ असतात, ते तुम्ही अधूनमधून खाऊ शकता किंवा चहात बुडवून खाऊ शकता, त्याच्यामुळे याला रिलीफ मिळतो। खाण्यापिण्याच्या पदार्थांच्या पलीकडे आपल्या स्वयंपाकघरामध्ये जो धूर येतो किंवा आपण फोडणी दिल्यावर जो धूर येतो, त्याच्यामुळे अनेक बाळंतीण स्त्रियांना उलट्या येतात। तर याच्यासाठी एखादी चिमणी किंवा एखादा फॅन किंवा एक्झॉस्ट फॅन तुम्ही लावू शकता। बऱ्याच स्त्रियांना एखादा वास आल्यामुळे किंवा अशा तरी कुठल्या तरी गोष्टीचा ट्रिगर असतो, जो आल्यामुळे या उलट्या सुरू होतात। तर हा ट्रिगर जो आहे तो तुम्ही टाळला पाहिजे। आणि असा काही ट्रिगर असतो की ज्याच्यामुळे तुम्हाला बरं वाटतं, एखादा काही साबणाचा वास असतो, एखादा फुलाचा वास असतो, तर हे तुम्ही घेतलं पाहिजे। याच्या पलीकडे एक शरीरामध्ये एक पॉइंट असतो, ज्याला आम्ही नियोजन पॉइंट म्हणतो। तर आपल्या जी व्रिस्ट असते, याच्या 3 बोट खाली, मी दाखवतोय त्याप्रमाणे 3 बोट खाली इथे पॉइंट असतो। तर इथे तुम्ही अंगठ्याने, म्हणजे इथे जर दाखवायचं झालं तर 3 बोट आणि त्याच्या खाली, तर अंगठ्याने किंवा बोटाने तुम्ही त्याला मसाज करू शकता। याच्यामुळेही बरं वाटू शकतं। बऱ्याचदा वातावरणामध्ये बदल केल्यामुळेही या बाळंतपणातल्या उलट्या थांबतात। आणि म्हणून सासरी जर असेल तर त्या आईने माहेरी जावं, माहेरी असेल तर सासरी यावं। अशा प्रकारे वातावरण बदलामुळे काही स्त्रियांच्या उलट्या थांबतात। धन्यवाद।